त्याच्या अनेक काळ म्हणजे कॅबिनेटमध्ये ते चर्चा झाली, परंतु सर्वसाधारणपणे ती जी काही कमिटी असते त्या कमिटीने ते 5 लोक अगोदर काहीतरी निवडतात. मग त्या 5 लोकांमध्ये शासन जे आहे आणि 2 नावं निवडतील आणि मग ती गव्हर्नरने जे आहे ठराविक दिवसामध्ये त्यात 2 पैकी एक नाव जे आहे फायनल करावं. अशा प्रकारचं मला असं वाटतं की काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. त्याच्यात आणखीन अनेक भाग आहेत, परंतु ह्या ओबीसीच्या याच्यामध्ये मी बिझी असल्यामुळे पुढे लक्ष दिलं नाही, कारण मला दुसरं काम होतं. परंतु साधारणपणे असा भाग आहे की शासनाचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग राहील. नाहीपेक्षा काय होतं की शासनाचा काहीच सहभाग राहत नाही. त्याच्या म्हणजे यापुढे तुम्ही जे म्हणता ते लक्षात घेतलं जाईल. भाजपने आंदोलनाचा इशारा दिला की राज्य सरकार टाळाटाळ करते ओबीसीच्या आरक्षणाप्रश्नी आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा 23 डिसेंबरला आंदोलन करण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे. भाजपचेच लोक या हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी अध्यादेश चॅलेंज केला. भाजपचेच लोक. हा नंबर 1. नंबर 2, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2010 मध्ये महात्मा फुले समता परिषद आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. 2011 पासून होणाऱ्या जनगणनेत ओबीसीचा जनगणना करावी. त्याच्यानंतर खासदार समीर भुजबळ, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, नंतर वीरप्पा मोईली, नंतर सगळे यादव बंधू, पवार साहेब, या सगळ्याची मागणी लावून धरली की आपल्याला 2011 पासूनच्या होणाऱ्या जनगणनेमध्ये हे जनगणना व्हायला पाहिजे. परंतु त्यावेळेला भारत सरकारतर्फे प्रणब मुखर्जी यांनी येऊन हाऊसमध्ये डिक्लेअर केलं की आम्ही ही मागणी मान्य केलेली आहे. त्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टातली केस मागे घेतली. मागणी मान्य केल्यानंतर ती जनगणना सेन्सस कमिशनरच्या मार्फत न करता ग्रामविकास खात्या आणि शहराची नगर विकास खात्याच्या माध्यमातून ते करण्यात आलं. ते करण्यात आल्यानंतर तो सगळा डाटा 2016ला जमा झाला. समता परिषदेच्या वतीनं उभे होते. ते म्हणले आमच्याकडे रिपोर्ट त्यांनी असे दिलेले आहेत. खासदार सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा हा प्रश्न विचारला की तुम्ही पार्लमेंटमध्ये एक सांगता आणि कोर्टामध्ये दुसरं सांगता. बरं, त्याच्यावर आमच्या लोकांनी सांगितलं, आमच्या नाफडे साहेब होते, मुकुल रोहटगी होते, दुष्यंत दवे होते, विल्सन होते, असे अनेक मोठे मोठे चांगले विधिज्ञ जे आहेत वकील उभे राहिले. मग त्यांनी सांगितलं तो आहे तसा आम्हाला द्या, आम्ही आमचं बघतो किती काय दुरुस्त काय करायचं काय. पण मग दुपारनंतर जेव्हा केस सुरू झाली त्यावेळेला त्यांनी दुसरं ॲफिडेव्हिट आणखीन केलं भारत सरकारनं की जो डाटा गोळा केला तो ओबीसीचा डाटाच नाही. म्हणजे आतापर्यंत ओबीसीचा डाटा आहे पण चुका आहेत, सदोष आहे असं सांगितलं. आता समजा तो ओबीसीचा डाटाच नाही. मग मला तुम्ही सांगा ओबीसीचा डाटा नाही तर माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अध्यादेश काढल्यानंतर नीती आयोगाला पत्र पाठवलं, पंकजाताई मुंडेंनी पत्र पाठवलं सोशल जस्टिस डिपार्टमेंटला की इम्पिरिकल डाटा द्या ओबीसीचा. तो काय म्हणून पाठवला? तो ओबीसीचा डाटा नाही ना. मग यांनी मागितला का तो? बरं, मागितल्यानंतर त्यांना उत्तर काय आलं की तो सदोष आहे, अमुक काय तम. तिथे काय नाही तुम्ही म्हणालात की ओबीसीचा डाटाच नाही आहे, संपला विषय आमचा. नाही, पण काल 2-3 दिवस चाललेल्या चर्चेमध्ये ज्या असं लक्षात आलं की हा डाटा देण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे, त्यावेळेला भारत सरकारने आपली बाजू बदलली आणि भारत सरकारने जे आहे अशा प्रकारे जे आहे त्या सगळ्या गोष्टींना फाटा देणारं आणि अगदी विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट तिथे केलं की हा ओबीसीचा डाटाच नाही. मग आता मला तुम्ही सांगा त्याच्यामध्ये फसवते कोण? कोर्टात तुमचेच लोक जातात, तुमचेच लोक सांगतात की डाटा आहे परंतु सदोष आहे. तुमचेच लोक पार्लमेंटमध्ये सांगतात की डाटा बरोबर आहे, कोर्टात सांगतात आम्हाला सांगतात सदोष आहे.
तुमचे फडणवीस साहेब पंकजाताई मुंडे ओबीसीचा डाटा म्हणून त्यांच्याकडे मागणी करतायत, त्याला उत्तर म्हणून तो सदोष आहे म्हणून नाकारतात. आणि आता एकदम शेवटच्या दिवशी कोर्टामध्ये दुसरा ॲफिडेविट ते करतात आणि त्याच्यामध्ये सांगतात ओबीसीचा डाटाच नाही, आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार. 21 मार्चला जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला ओबीसीच्या बाबत, त्यावेळेला राज्य सरकारला 3 गोष्टींची पूर्तता करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडून आता काय प्रयत्न केले जातात शेवटचा? त्याच्यामध्ये आम्ही एक मान्य केलं की 3 गोष्टीमध्ये काय होती. पहिली गोष्ट अशी होती की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात द्या, ते मान्य केलं आम्ही अध्यादेशामध्ये. दुसरं काय होतं की 50% वरती एकूण जाता कामा नये, तेही आम्ही मान्य केलं की काही ठिकाणी ओबीसी कमी होईल तर कमी होईल, ठीक आहे, ते मान्य. तिसरी गोष्ट काय होती, इम्पिरिकल डाटा गोळा करा, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आयोग नेमला. आता पुढचं काम करायचं आहे तर ते कधी करोना, कधी ओमायक्रॉन, आता या सगळ्या याच्यामध्ये भारत सरकारचा 221ची जनगणना अजून ते सुरू करू शकले नाहीत कारण करोनामुळे. आणि परत आम्हाला ते सांगतात की तुम्ही ताबडतोब तो डाटा जमा करा. आम्ही तो डाटा त्यांच्याकडे मागितला, आतापर्यंत तो सदोष आहे म्हणून टाळाटाळ करत होते. आता एकदम सांगून टाकलं की तो ओबीसीचा डाटाच नाही आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं हा सोशो इकॉनॉमिक डाटा आहे. तो वकिलांनी सांगितलं आमच्या की पुढे वाचा, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. परत वकिलांनी दाखवला तुमचा फॉर्म, तुम्ही जो फॉर्म वापरला त्यावेळेला त्याच्यामध्ये शेवटच्या कॉलममध्ये कास्ट तुम्ही लिहिलेला आहे, म्हणजे तुम्ही कास्टचा डाटा गोळा केलेला आहे. तू द्या आम्हाला, आम्ही शोधतो आमच्या कास्ट ज्या आहेत ओबीसीच्या. तर अशा रीतीने जे आहे फसवणूक त्यांनी केली. पण त्या ट्रिपल टेस्टपैकी जवळजवळ 2.5 टेस्ट आम्ही पूर्ण केल्या आणि नंतर आम्ही मागणी काय केली की हे सगळे इलेक्शन्स पुढे ढकला, कारण 3-4 महिन्यामध्ये आम्ही कसं तरी रात्रंदिवस आता काम करतो, किंवा आता निवडणूक होऊन जाऊ द्या 3-4 महिन्यामध्ये. कारण त्यांनी तामिळनाडूला अशी सवलत दिली 2020 साली, हे सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर आणलं की ठीक आहे तुम्ही आता इलेक्शन घ्या परंतु नंतर लवकर डाटा गोळा करा. अशी सवलत जिथे आहे ती त्यांना दिली, ती सवलत ती परत आम्ही सुद्धा मागितली की आम्हाला द्या. पण शेवटी त्यांनी सांगितलं की नाही ते तर, आणि आम्ही सांगितलं की अर्धे तर इलेक्शन होऊ शकत नाही, कारण तो सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय. जनरल इलेक्शन 1 शॉट झाल्या पाहिजेत, निकाल 1 शॉट लागले पाहिजेत, त्याचा परिणाम त्याच्यावर होता कामा नाही. मग 73% वेगळे 27% वेगळ्या अशा निवडणुका होणार नाहीत. मग त्यांनी सांगितलं की ते जनरलाइज करा आणि निवडणुका घ्या. मग त्याच्यावर जे आहे आम्ही सांगितलं की आम्हाला ओबीसीला आरक्षण द्यायचं आहे, आमचा अध्यादेश आहे ओबीसीचा, आम्ही जनरल कशा करतो. तर आता ती बरं काय होतं ते बघूया आता पुढे. मला असं वाटतं आपलं समाधान झालेलं आहे. धन्यवाद. आमचा जो भाग वाढतो आहे आणि युरोपमध्ये म्हणजे विशेषतः UK असं सांगितलं की एकाच रात्रीमध्ये 30-35% एकदम जंप झाली या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये. त्यामुळे भारत सरकारकडून, राज्य सरकारकडून बऱ्याच सूचना येत आहेत. वर्तमानपत्रातून आपण सुद्धा त्या संदर्भामध्ये लोकांना जागरूक करतायत. मग त्या दृष्टीने आपली काय काय तयारी आहे आणि काय करायला पाहिजे याच्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. तर एकेकाळी आपल्याकडे जवळजवळ 900 पेशंट होते 7 ऑक्टोबरला. आता ते कमी होऊन मग 717, 461, 401 आता पेशंट्स सध्या आपल्याकडे आहेत. 401 पेशंट. नंतर पॉझिटिव्हिटी रेट जो आहे हा सुद्धा जो आपला कमी झालेला आहे तो 3.7 होता 7 ऑक्टोबरला, तो आता 0.8 आहे, म्हणजे 0.8% आहे. आणखीन मृत्यूदर जो आहे हा अर्थात 2.11 आहे. म्युकर मायकोसिसचे पेशंट जे आहे ते आता फक्त 12 राहिलेले आहेत. 12पर्यंत ही संख्या 800वरून 12पर्यंत खाली आलेली आहे. नंतर बालरुग्णांची वगैरे आपण तयारी तर केली. आता त्याच्यानंतर जी विशेषतः आपल्याला 401 मेट्रिक टन ऑक्सिजनची तुम्ही तयारी ठेवा, म्हणजे आपल्याला
137 मेट्रिक टन लागला होता, त्याच्यात तिप्पट तुम्ही करा. साधारणपणे 401 405 असं मेट्रिक टनपर्यंत तुम्ही तयारी करा. तर आज या क्षणाला 373 मेट्रिक टन नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामीण इथे आपण सोय केलेली आहे. त्याच्यानंतर 200 मेट्रिक टन हे खाजगी जे हॉस्पिटल्स किंवा खाजगी इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याकडे आहे. आणि आणखीन जो 373 मेट्रिक टनची आमची जी व्यवस्था आहे ती आम्ही 570 मेट्रिक टनपर्यंत जवळपास आता नेणार. म्हणजे सामग्री आलेली आहे ती काही दिवसामध्ये होईल. याचा अर्थ असा झाला की 401च्या समोर 710 मेट्रिक टनची व्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये. पण एकूणच जे लसीकरण जे आहे फार स्लो होत आहे हे लक्षात आल्यामुळं आम्ही काही पावलं उचलण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नो वॅक्सिनेशन नो एंट्री हा कार्यक्रम आपण राबवतो आहोत. आणि त्याच्यामध्ये सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक आस्थापना आणि सर्व सार्वजनिक ठिकाणे, मग फॅक्टरीज असतील, दुकानदार असतील, मार्केट प्लेसेस असतील, या सगळ्या ठिकाणी या सगळ्या लोकांना आपण सांगणार आहोत की तुम्ही तुमची यंत्रणा उभी करा. वॅक्सिन नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही प्रवेश देता कामा नये. आणि तसं जर आढळलं तर जी आस्थापना असेल त्या आस्थापनेचे जे प्रमुख असतील त्यांना जबाबदार धरलं जाईल. आणि या मार्गातून मग ते सगळ्या ठिकाणी APMCमध्ये सुद्धा जे आहे वॅक्सिन नाही एंट्री नाही, कारखान्यामध्ये वॅक्सिन नाही एंट्री नाही, जिथे जिथे लोक जातात त्या त्या ठिकाणी वॅक्सिन नसेल तर प्रवेश द्यायचा नाही. ही मोहीम राबवून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आता आपण बोला. एक आठवडा थांबू आम्ही. एक आठवड्याची वेळ देऊ. सोमवारपासून आपण करू. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मदतीने जागृती होईल किंवा असं असं आपण करतोय. साधारणतः 15-20 दिवसापूर्वीच हा निर्णय घेतलेला होता. महानगरपालिकाने अनेक ठिकाणी तसे बोर्ड पण लावले होते, परंतु विदाऊट वॅक्सिनचे लोक जात आहेत, कारवाई पण होत नाही. एक तर आहे की फार रस्त्याने फिरणाऱ्या लोकांना आपण ते तेवढं ते कठीण आहे. परंतु जे आहे जिथे आस्थापना आहे त्या ठिकाणी जरी कंट्रोल केलं त्या आस्थापनाच्या लोकांनी, किंवा तुमच्याकडे वॅक्सिन नाही तुम्ही आतमध्ये यायचं, मग मॉल असू दे, काही असू दे, फॅक्टरी असू दे, फॅक्टरीतलं गिराईक असू दे, मॉल नाही वॅक्सिन नाही तुम्ही यायचं नाही, हे त्यांनी करायला पाहिजे. नाही तर त्यांच्यावर आता आपण ती जबाबदारी फिक्स करणार की तुम्ही चेक करा. तुम्ही उद्योगधंदा करा पण त्याबरोबर हे पण याला पण मदत करा ना. आता हे फक्त सरकारी कर्मचारी सगळे बाकीच्या सगळ्या कामातून काढायचे, आम्ही ह्याच कामावर टाकायचे, तर तुम्ही सुद्धा मग तुम्हाला दुकानात इकडे तिकडे जे आहे खरेदीला पण त्रास होणार आहे. त्याच्यामुळे आताच काय ते जे आहे वॅक्सिन घेऊन टाका. 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर मुंबई महानगरपालिका निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. 31 डिसेंबरच्या ज्या आता पार्ट्या होतील म्हणजे 25 डिसेंबर नंतरच्या सेलिब्रेशन न्यू इयरचं, तर या संदर्भात आपण काही उपस्थिती म्हणा किंवा इतर काही निर्बंध घालता नाही. आता जे निर्बंध मुंबई किंवा राज्य स्तरावर घेतले जातात ते निर्बंध आपल्याला कुठे कुठे लागू करायचे याचा विचार करून आम्ही लागू करणार. पण शक्यतो आता या हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्सवर निर्बंध म्हणजे काहीच निर्बंध नसतात. काय डिस्टन्सिंग नाही, तुमचं काय मास्क नाही, आणि मग त्यातले कित्येक लोकांना वॅक्सिन नाही. तर ही सगळी आता आम्ही एकदा संबंध म्हणजे हॉटेल्ससुद्धा जे आहे ते मी मगाशी सांगितले त्याच्यामध्ये आले ना सगळ्या त्या आस्थापनांमध्ये. त्यांची जबाबदारी आता ते कार्यक्रम जरी तुम्ही घेतले तरी ही जबाबदारी तुमची चेकिंगची. तुमची भावना असते की प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे, तसं काम करायला पाहिजे. पण
तसं होत नाही. म्हणजे हॉटेलमध्ये पण मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि तिथे चेक करणारी यंत्रणा पण तेवढी सक्षम दिसत नाही. असं आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आरोग्य यंत्रणेपेक्षा बाकीच्या सगळ्या यंत्रणा या कामाला आतापर्यंत आपण झुंपलेल्या आहे. आता लोकांच्या पण अपेक्षा आहे की बाबा आमची कुठे इतर काही शाळेची कामं, रस्त्याची कामं, हे कामं, ती कामं, ही पण कामं अडलेली जे आहे सरकारी कर्मचारी ह्या इतर याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ते आता हळूहळू आपण सगळं सुरुवात केलेली आहे. मग अशा वेळेला जर जनतेनं आणि त्या आस्थापना चालकाने जर मदत सहकार्य केलं नाही तर शेवटी नुकसान कुणाचं होणार आहे? मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे का मी आणि माझं कुटुंब आमची जबाबदारी आहे. मग ते सगळी जबाबदारी जी आहे त्या कुटुंबाच्या व्यक्तीनं सुद्धा ती पार पाडली पाहिजे. बरं, हे सगळं कोणासाठी? आम्हाला आनंद वाटतो म्हणून का काहीच काम नाही असं नाही आहे. तर तुम्हाला काही त्रास होऊ नये जनतेला म्हणून हे आपले प्रयत्न आहेत की ह्या वॅक्सिन्स घ्या. आपण काय सांगतोय? वॅक्सिन घ्या एवढंच म्हणतोय. कारण एकाला झालं की तो दुसरे, तिसरे, चौथे हे चालूच राहणार आहे. मग आयुष्यभर कधीच न संपणारी गोष्ट आहे. मग तुम्ही वॅक्सिन घेऊ नका आणि कोरोना चालत राहील कारण आपली सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये आपली गुंतत राहील, सगळा खर्च सुद्धा. त्याच्यामुळे कुठेतरी ज्या याच्यावर कडक पावलं उचलावीच लागतील. आणि मग ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय कोण कोर्टात जाईल, कोण कुठे जाईल, आपल्याला सगळं कल्पना आहे. परंतु दुसरा काय मार्ग आहे आपल्याला? कारण लाखो लोक, कोट्यावधी लोक आहे या राज्यामध्ये, 12.5 कोटी लोक. त्याच्यासमोर किती आपण प्रत्येकाच्या घरी नाही. मग काय आहे ते तिथं नाही. पेट्रोल आहे की नाही तेवढं सांगे, पेट्रोल आहे किंवा नाही. मग ते काय आहे पुढच्या गोष्टीचं त्याच्यामध्ये त्या लॅबोरेटरीमधून रिपोर्ट येत नाही आणि त्या रिपोर्टचा फायदा जो आहे काही लोक घेत आहेत. त्याच्यावर सुद्धा जे आहे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्याच्यावर काय कारवाई करायची त्याप्रमाणे आम्ही पावलं उचलू. साहेब, अपुरं मनुष्यबळ आणि कमी जागेत आम्ही काम तरी कसं करायचं असा प्रश्न मागासवर्गीय आयोगाने विचारलेला आहे. असं आहे की आतापर्यंत जे आयोग काम करत होते ते किती आयोग झाले? खत्री आयोग झाला, मराठा आयोग झाला, सराफ आयोग झाला, अनेक आयोग झाले. त्यांनी सुद्धा हे काम केलं आहे. मला असं म्हणायचं आहे की आता कृपया कामाला सुरुवात करा. काय हे किती आता ऐकायचं? आता कालसुद्धा आम्ही कॅबिनेटमध्ये ठरवलं की बाबा त्यांना जे काय पैसे जे आहेत खर्चाला आम्ही दिलेले आहेत त्यांना बाकी जे पैसे जे आहेत येत्या अधिवेशनामध्ये आम्ही ती मागणी मंजूर करतो. ते पैसेसुद्धा त्यांना देऊ. आणि एक अधिकारी, भांगे नावाचे अधिकारी, ते फक्त याच कामावर एक सचिव आहेत. ते मला वाटतं प्रधान सचिव असेल काय हां GADला आहे. त्यांना आम्ही जबाबदारी सांगितली की हे तुम्ही जबाबदारी पार पाडा, हे काम करायचं. तर आम्ही आमच्या पद्धतीनं पावलं उचलतो आहोत आणि आमची विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने पावलं उचलावी. जागेचा प्रश्न ताबडतोब सुटणं जर कठीण असेल, जागेच्या त्याच्यात 1 वर्ष तर त्याच्यातच निघून जाईल आणखी. तर ठीक आहे, तेही प्रश्न सुटतील, पण कामाला अगोदर सुरुवात करायला पाहिजे. कालच्या दिवसभराच्या घडामोडीनंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला होता की राज्य निवडणूक आयोगाला आपण विनंती करता निवडणुका पुढे टाकल्याच्या. तसं काही पत्र पाठवलंय का? नाही, आता मी ताबडतोब रात्री ते झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये उठलो, मीडियासमोर तुमच्यासमोर बोललो, गाडीत बसलो आणि इथे आलो. त्याच्यामुळे आता ती माहिती मी घेतो की ते पत्र केलं की नाही केलं किंवा काय केलं ते. आणि तिथे जे आहेत आता जबाबदारी सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे तर ते काम करतील. त्याच्यानंतर हे परत मी पण विचार दिले की माझ्याकडे आत्ता माहिती नाही आहे. हे बघा, जर त्याला माझ्याकडे उत्तर नाही आणि अशा हायपोथेटिकल प्रश्न जे आहेत त्याला मी उत्तर देऊ शकणार नाही. एक प्रश्न असा आहे की उमेदवार जे आहेत सर्वांमध्ये धाकधूक एक संभ्रमावाचा, म्हणजे प्रचाराला जायचं तर काय घेऊन जायचं, म्हणजे उद्याला जर निवडणूक समजा रद्द झाली. हे सगळे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न तुमच्या मनात आहे, आमच्या सुद्धा मनामध्ये आहे. पण OBCचं आरक्षण वाचवण्यासाठी जेवढे म्हणून प्रयत्न करायचे असतात तेवढे आम्ही प्रयत्न करतो. आणि ती काळजी आपण पाहतो की आम्ही किती त्याच्यामध्ये जे आहे गुंतलेलो आहोत. तर थोडासा त्रास तर होईल, सगळ्यांसाठी होईल. 54% लावीच लागतील. आणि मग ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय कोण कोर्टात जाईल, कोण कुठे जाईल, आपल्याला सगळं कल्पना आहे. परंतु दुसरा काय मार्ग आहे आपल्याला? कारण लाखो लोक, कोट्यावधी लोक आहे या राज्यामध्ये, 12.5 कोटी लोक. त्याच्यासमोर किती आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला चेक करणं, तरी तो आपला प्रयत्न राहील. विरोधाभास थोडासा असा दिसतोय की
छोट्या दुकानदारांवर वगैरे आपण कारवाई करतो, मात्र या 31 डिसेंबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून सुला वाईन्स किंवा या वाईनर्समध्ये लोक मोठ्या प्रमाणात येतात. त्यांना सुला वाईन्स असेल नाही तर 5 स्टार हॉटेल्स असतील, सर्व सार्वजनिक महानगरपालिका असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल किंवा सीओ, ही त्यांची जबाबदारी आहे त्या लोकांना सावध करायचं किंवा त्यांच्यावर मग परमिशन्स देताना या सगळ्या अटीची पूर्तता जर होत नसेल तर त्या कार्यक्रमावर अर्थातच पोलिसांच्या सहकार्याने मदतीनं आपल्याला निर्बंध टाकावे लागतील. 31च्या कार्यक्रमावर ते 16 वाईन्स असेल कुठेही ज्यांना कोणाला करायचे आहेत त्यांनी या गोष्टीची काळजी घेतलीच पाहिजे. म्हणजे छोट्या लोकांना दंड करू आणि मोठे लोक सुटतील असं होता कामा नये. आणि ही जाणीव जी आहे ह्या मोठ्या हॉटेल्स किंवा या इतर ज्या लोक आहेत त्यांना असली पाहिजे रे. शेवटी लोकांना आनंद द्यायचा तो क्षणिक आनंद होता कामा नये. आनंद तुम्ही देणार आणि 4 दिवसामध्ये हॉस्पिटलमध्ये संख्या वाढली मग काय करायचं. सगळ्यांनी अगोदरच काळजी घ्या. आणि अजून जे काय आहेत 8-10 दिवस या सगळ्या ठिकाणी ज्यांना आनंद घ्यायचा आहे त्यांनी आताच घेऊन टाका ना. म्हणून तर आम्ही अगोदर सांगतो इन ॲडव्हान्स. तुम्हाला मुदत दिलेली आहे, लवकर करा. बोला. राज्यामध्ये अनेक ठिकाणी बायोडिझेलवर कारवाई करण्यात आली आपल्या विभागाच्या मार्फत पुरवठा विभागाच्या. मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये आरोपीला पंच म्हणून घेण्यात आलं असा निष्काळजीपणा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समोर आला. नाही आम्ही त्याची जी आहे त्याच्यावर कारवाई करतो आहोत. आमच्या कानावरती आलं आणि ते जे आहे सचिव स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. आता या बायोडिझेलच्या बाबतीमध्ये आम्ही नियमावली केलेली आहे. भारत सरकारने सांगितलं आम्हाला त्याप्रमाणे नियमावली केलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळं वागावं. न्यायापेक्षा जे आहे कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि ही जे काही चुकीचं जे काही करतात आरोपीलाच पंच वगैरे काय करत असेल तर अशा लोकांवर सुद्धा ओमायक्रॉनच्या त्या टेस्टसाठी, कारण की दुसरीकडे किट्स वगैरे आपल्याकडे नसतात, तर यासुद्धा किट्स ज्या आहेत त्या तिप्पट महाग आहेत. आता आपल्याला त्या किट्स मिळतील तोपर्यंत आपण सांगितलं की गव्हर्नमेंटतर्फे सुद्धा आणि महानगरपालिकेतर्फे सुद्धा 8-10 हजार किट्स जे आहे ह्या ताबडतोब तुम्ही ज्यात विकत घ्या. काय खर्च आपला जास्त होतो आहे, नवीन तिकडून येईल गव्हर्नमेंटकडून त्यावेळेला आपण बघू, परंतु ह्या किट्स आपल्याकडे ठेवून ठेवा. म्हणजे मग आपल्याला जे आहे ह्या एक पेशंटचा जो तो ओमायक्रॉन आहे की नाही हे कळायला अनेक दिवस जातात आणि तोपर्यंत मग बाकीचे पेशंट जे वाढतात ते होऊ नये म्हणून आपण त्या किट्स तिप्पट भाव जर असला तरी त्या घ्या. 10,000 तरी किट्स घ्या अशी जी आहे आपण सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या किट्स ज्या आहेत आपण त्या घेऊ आणि त्या मायक्रॉनची वगैरे सुद्धा टेस्ट आपल्याकडे त्याचे रिपोर्ट आपल्याला जलद गतीने प्राप्त होतील. आता लसीकरण जे आहे हे लसीकरण आपल्याला 11 नोव्हेंबरला हे लसीकरण जे आहे हे एकूण 83% झालेलं होतं. 83% आणि हे आता जे आहे एकूण लसीकरण हे 86.84 म्हणजे 87% झालेले आहे. तर याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की लसीकरणचं वेग फार कमी झालेला आहे. म्हणजे केवळ 4%नेच तो फक्त वाढलेला आहे. लोक लस घ्यायला येत नाही. आपल्याकडे काही लाख लसींचा कोटा जो आहे शिल्लक आहे. आपण सतत सांगतो आहे की तुम्ही लसीकरण उद्या डबल लस घ्या. आता सिंगल लस घेतलेले जे आहे त्यांची संख्या किती आहे तर 40,53,000 म्हणजे 78% आहे. आणि दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 20,63,000 म्हणजे ती 40%च आहे.
म्हणजे दुसरा डोससुद्धा ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांनीसुद्धा दुसरा डोस घ्यायला पाहिजे. अशा आणखीन जवळजवळ 50% लोक शिल्लक आहे की त्यांनी डोस घेतला पण दुसरा डोस घेतला नाही. अर्थात त्याच्यामध्ये 84 दिवस वगैरे